हॅलो फ्रेंड्स, डे विथ माधव नीतू चेतू या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष 2026 तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येऊ. खूप खूप शुभेच्छा. आपण बनवणार आहोत कॅरट ड्रायफ्रूट केक. हा केक बनवायला इझी आणि खायला तर टेस्टी लागतोच. आणि सॉफ्ट कसा बनवायचा ते बघूया आईने सांगितलेल्या पद्धतीने. गाजर किसून घेतोय. एक कप गाजराचा किस तयार करून घेतला आहे. केक बनवण्यासाठी आपण केक टीन तयार करून घेणार आहोत. त्यासाठी आपण ब्रशने केक टीनला तूप लावून घेणार आहोत. त्यात बटर पेपरचा हार्ट शेप कट करून ठेवून घेऊ. परत तुपाने ग्रीस करून घेऊ. आपला केक टीन तयार झाला आहे. बाजूला ठेवू. पाव कप आपण तूप घेतलेले आहे. त्यात अर्धा कप गूळ घालून घेऊ. अर्धा कप दूध रूम टेम्परेचरचं घेतलेलं आहे, ते घालून घेऊ. सर्व मिक्स करून घेणार आहोत. गूळ विरघळतपर्यंत छान मिक्स करून घ्या. गूळ विरघळून मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. गूळ विरघळायला वेळ लागतो, त्यामुळे ही प्रोसेस तुम्ही मिक्सरला पण करून घेऊ शकता. त्यामुळे आपला वेळ वाचतो आणि झटपट हे मिश्रण एकजीव मिश्रण तयार होतं. त्यात 1 टीस्पून व्हिनेगर घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ. मिश्रण बाजूला ठेवून घेऊ. कुकर गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे. कुकरच्या झाकणाची रिंग काढून घेतली आहे. एक मोठा बाउल घेतलेला आहे. त्यात 1 कप गव्हाचे पीठ चाळणीवर टाकून घेऊ. त्यावर 1 टीस्पून बेकिंग पावडर घालून घेऊ. पाव टीस्पून बेकिंग सोडा घालून घेऊया. चिमूटभर मीठ घालून घेऊ. 4 हिरव्या वेलचीची पावडर घालून घेते. चाळणीने चाळून घ्या. चाळून घेतल्याने केक जाळीदार आणि स्पंजी होतो. गूळ, तूप, दूध याचं हे मिश्रण आपण गव्हाच्या पिठावर टाकून घेऊ. आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत. कट फोल्ड या मेथडने मिक्स करून घेऊ. एक 2 चमचे थोडं दूध घालून घेऊ. एक कप गाजर किसलेलं घालून घेऊ. सर्व मिक्स करून घेणार आहोत. आपण ड्रायफ्रुट्स घेतले. 2 टेबलस्पून बदाम, 2 टेबलस्पून काजू, 2 टेबलस्पून मनुके आणि काळे मनुके 2 टेबलस्पून. त्यातले आपण थोडे थोडे घालून घेऊ.
मिक्स करून घेतोय. गव्हाच्या पिठापासून केक बनवतो आहे. त्यात गाजर पण घातलेलं आहे. त्यामुळे बॅटर घट्टच ठेवायचं, पातळ करायचं नाही. बॅटर तयार झालेलं आहे. केक टीन मध्ये बॅटर टाकून घेतलेलं आहे. वरून ड्रायफ्रूटचे काप घालून घेऊ. केक मधली एअर निघण्यासाठी आपण केक टीनला टॅप टॅप करून घेणार आहोत. कुकर गरम झालेला आहे. कुकरमध्ये केक टीन ठेवलेला आहे. आपण झाकण बंद करून घेऊ. ची फ्लेम लो ठेवायची आहे. 30 ते 35 मिनिटं केक बेक होऊ द्यायचा. मधामधातनं झाकण उघडायचे नाही, त्यामुळे केक खाली बसतो. केक बेकला ठेवून 30 मिनिटे झाले आहे. झाकण उघडून केकला बघून घेते. केकमध्ये टूथपिक टाकून चेक करून घेते आहे. टूथपिक कोरडी आहे म्हणजे आपला केक छान बेक झालेला आहे. टूथपिक जर ओली असेल तर केक कच्चा आहे, तर त्याला परत 5 मिनिटं झाकून बेक करायचा. केक ओला राहू शकतो किंवा खाल्लं जळू पण शकतो, त्यामुळे केकला चेक करणे गरजेचे आहे. केक बेक करायला 5 ते 7 मिनिटं कमी जास्त लागू शकतात. केक छान फुगलेला आहे आणि रंग सुद्धा छान आलेला आहे. केक टीनला बाहेर काढून थंड व्हायला ठेवायचे. केक स्टँडवर थंड करायला ठेवलेला आहे. केक थंड झाला की काठाने चाकू फिरवून घेऊ. केक टीनवर प्लेट ठेवून उलट करून घेऊ. वरून टॅप टॅप करायचं. केक टीन काढून घ्यायचा म्हणजे केक लवकर सोप्या पद्धतीने बाहेर निघेल. बटर पेपर काढून घेऊ. केक सरळ करून घेते. केक छान बनलेला आहे. 1 कप गव्हाचे पीठ आणि 1 कप गाजराचा कीस यापासून तयार झालेला आहे. केकला तुपाने ब्रशिंग करून घेऊ. केकला कट करून बघूया. केक छान सॉफ्ट स्पंजी झालेला आहे. केकला
बघा छान टेक्स्चर आलेलं आहे. केकमध्ये ड्रायफ्रुट्स असल्यामुळे केक इझिली कट होत नाही, पण केक छान बनलेला आहे. छान जाळी आलेली आहे. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही पण कॅरोट ड्रायफ्रूट केक तयार करू शकता. लहान मुलांना व सगळ्यांनाच हा केक नक्की आवडणार. चवीला पण छान लागतो. तुम्ही पण एकदा तरी नक्की ट्राय करा. डे विथ माधू नीतू चेतू या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.